श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की 14 तारखेला पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 15 तारखेपर्यंत ती असणार आहे. तर मार्गशीर्ष पौर्णिमा जी असणार आहे, तर त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या किंवा महालक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पौर्णिमा सुरू होणार आहे 14 तारखेला 4:59 पौर्णिमा लागणार आहे. तर 15 तारखेला ती दुपारी 2:31 संपणार आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला तर दत्त जयंतीनिमित्त सुद्धा खूप काही सेवा करायच्या आहेत. पण त्याआधी आपल्याला पौर्णिमा असल्याने आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या, जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल किंवा अष्टलक्ष्मी जी असेल ती आपल्याला प्राप्त होईल. तर त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले इथं ते सत्यनारायण. तर सत्यनारायण खूप महिला करतात आणि करायला सुद्धा हवा, जेणेकरून आपला कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणी किंवा घरात भरभराटी राहणे, धनधान्याची कमी न पडणे, यासाठी आपण सत्यनारायण करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे. तर तुम्ही पौर्णिमा 4:59 म्हणजे 5 वाजता लागणार आहे. तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा म्हणजे 14 तारखेला सुद्धा सत्यनारायण करू शकतात. कारण प्रदोषकाळी आपण सत्यनारायण करत असतो, म्हणून तुम्ही 14 तारखेला सत्यनारायण करू शकतात. तर त्याच्यानंतर येतं तर बाकीच्या सेवा तुम्ही त्या दिवशी करा, नाही तर दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 2:31 पौर्णिमा संपणार आहे. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा सेवा करू शकतात. तर त्या कोणत्या, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या एकत्रित सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या, तर एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एक वेळेस नाही तर 16 वेळेस तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 16 वेळेस किंवा एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळेस तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत. तर त्यासोबत तुम्हाला एक वेळेस नाही तर झालं तर 16 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला एक वेळेस तुमच्याकडून जर झालंच दुर्गा सप्तशती पाठ करणं तर ठीक, नाही झालं तर एक वेळेस तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता एवढ्या काही सेवा झाल्यावर गुरूंची सेवा कसं काय सोडता येईल, म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे. तर त्यासोबत तुम्हाला तुमच्याकडून जर विष्णू सहस्रनामाचं म्हणजे श्रवण झालं तर नक्की करा. कारण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जेवढी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करणार तेवढं कमी आहे. कारण पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपण जर एकत्रित सेवा केली तर त्याचं आपल्याला खूप पटीने फळ भेटणार असतं. म्हणून आपल्याला या सगळ्या काही सेवा करायच्या आहेत. त्यासोबत तुम्हाला पौर्णिमा असल्या कारणाने तुम्हाला त्या दिवशी म्हणजे आता संध्याकाळी पौर्णिमा लागत असल्याने तुम्ही 15 तारखेला सकाळी तुमचं उंबरठा स्वच्छ करायचा आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे, त्याच्यावर स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे, किचनमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे, तुमचं जो कपाट असतं तिथे एक तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, देव्हाऱ्याच्या मागच्या भिंतीवर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. कारण पौर्णिमा म्हणजे महालक्ष्मी मातेचं आपल्या घरात आगमन होत असतं. म्हणून हे काही तुम्हाला या ज्या काही सेवा किंवा उपाय आहे ह्या तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. त्यासोबत तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचं जे झाड असतं त्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो. पौर्णिमेला शनिवारी सुद्धा असतो आणि पौर्णिमेला सुद्धा असतो. तर त्या दिवशी पौर्णिमेला तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे, जल अर्पण करायचं आहे, 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे याचा जप तुम्हाला करायचा आहे. म्हणजे प्रदक्षिणा मारताना
आणि त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामधली संपत्ती चिरकाल टिकू देत, याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर ही एक सेवा किंवा उपाय तुम्हाला करायचे आहे. त्या दिवशी तुम्हाला जेवढं तुमच्याकडून करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे तर खूप काही महिला सत्यनारायण म्हणजे 1, 3, 5, 7, 9 जे मी सांगितलं होतं 21, 51 किंवा 108 असे सुद्धा सत्यनारायण करत असतील. त्याच्यामुळे त्यांचा जो सत्यनारायण आहे तो ह्या सत्यनारायणमध्ये धरला जातो. म्हणजे हा सत्यनारायण त्याच्यातच येतो. तर त्याच्यामुळे त्यांना काही वेगळं सत्यनारायण मांडायची गरज नाही. तर त्या महिलांचा हा सत्यनारायण त्याच सत्यनारायणमध्ये धरला जातो. तर या ज्या मी तुम्हाला सगळ्या सेवा सांगितल्या त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे पौर्णिमेच्या निमित्ताने. याशिवाय तुम्हाला दत्त जयंती असल्याने त्या दत्त भगवानच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा ज्या असणार आहे त्या वेगळ्या असणार आहे. त्याबद्दल वेगळा व्हिडिओ मी टाकेलच की दत्त जयंती कशी साजरी करायची. पण हा जो व्हिडिओ होता हा मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कोणत्या एकत्रित सेवा करायच्या की ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी धनधान्याची भरभराटी राहील, आर्थिक अडचणी कमी होतील. यासाठी मी या सेवा सांगितलेल्या आहेत. तर तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या सेवा नक्की करा. 1 होईल तर 1 करा, 2 होतील तर 2 करा. तुमच्या इच्छेप्रमाणे आणि मनाने सगळ्या सेवा करा. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.